लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिकमध्ये सौंदर्य आणि ग्लॅमरचा भव्य सोहळा अनुभवायला मिळालाय. एनराइज बाय सयाजी येथे महाराष्ट्रातील सर्वात मोठी ब्रायडल मेकअप स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली आहे. सानंदाज मेकओव्हर अँड अकॅडमीच्या संचालिका सानंदा बॅनर्जी यांच्या पुढाकारानं आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय. मुंबई, पुणे, धुळे आणि इतर अनेक शहरांतील नामांकित मेकअप आर्टिस्ट या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. या स्पर्धेत साकारण्यात आलेले विविध ब्रायडल मेकओव्हर, आकर्षक लुक्स आणि क्रिएटिव्ह प्रेझेंटेशनमुळे संपूर्ण कार्यक्रम प्रेक्षकांसाठी एक नेत्रदीपक अनुभव ठरलाय. प्रेक्षकांची मोठी उपस्थिती आणि नामांकित परीक्षकांच्या उपस्थितीमुळे या स्पर्धेची रंगत आणखीनच वाढली आहे. या भव्य आयोजनामुळे नाशिकमध्ये ब्रायडल मेकअप क्षेत्रासाठी एक नवा मापदंड निर्माण झाला असल्याची चर्चा रंगली आहे. नमस्ते, दिस इज शानंदा बैनर्जी, फाउंडर ऑफ शानंदास मेकओवर एंड अकेडमी. आज था हेरिटेज ऑफ इंडिया ब्राइडल मेकअप कंपटीशन एंड यू कैन लर्न विटिलिगो स्किन पे मेरी सेमिनार. सो टिकट ऑलमोस्ट सोल्ड था. थैंक यू सो मच नासिकर एंड महाराष्ट्र, इतना सपोर्ट और इतना प्यार देने के लिए. जो कंपटीशन हुआ हाउसफुल. इवन मुंबई से जजेस आए थे, मुंबई से पार्टिसिपेट आए थे, पूरा महाराष्ट्र आए थे, पुणे, धुले, मालेगांव, बहुत दूर दूर से लोग आए थे. और मैंने थीम रखा था हेरिटेज ऑफ इंडिया. इतने अच्छे से सब मेहनत किया, मेहनत का फल भी मिला. एंड उसके बाद मेरा विटिलिगो स्किन में कैसे शॉर्ट टाइम में लॉन्ग लास्टिंग मेकअप करे वो भी मैंने दिखा है. ऐसे ही सपोर्ट करना, ऐसे ही मुझे प्यार करते रहना. थैंक यू सो मच. और मेरी एकेडमी है एबीबी सिग्नल नासिक. नमस्कार नाशिककर, मी रसिका नुपूर, ओनर ऑफ घुंगरू द डिझायनर ब्रँड, कॉटन क्वीन, ऑर्गनायझर ऑफ फेस ऑफ महाराष्ट्र आणि गाईज या वर्षीपासून ऑर्गनायझर ऑफ हेरिटेज ऑफ इंडिया. आणि तुम्हाला माहिती आहे आपला इव्हेंट चालू आहे कुठे, तर हॉटेल एनराइज बाय सयाजीला. आता सनंदा मेकओव्हरचा त्यांचा बेस्ट मेकअप आर्टिस्ट ऑफ महाराष्ट्राचा इव्हेंट चालू आहे आणि 5 वाजता चालू होणार आहे आपला क्वीन हेरिटेज ऑफ इंडियाचा ब्युटी पेजंट. बेस्ट डान्सर ऑफ महाराष्ट्र आणि बेस्ट डान्सर ऑफ इंडिया हे कॉम्पिटिशन, आणि त्याच्यासोबतच आपण घेत आहोत बेस्ट डिझायनर ऑफ महाराष्ट्र. सो गाईज, हे कॉम्पिटिशन एवढ्या मोठ्या स्केलवरती पहिल्यांदा नाशिकमध्ये होतं आहे आणि वी आर ब्लेस्ड की रिस्पॉन्स इतका मस्त आहे की पूर्णपणे स्टेज काय, आमचं पूर्ण हॉल काय, तो पूर्णपणे भरलेला आहे. आणि हा तर फक्त एक इव्हेंट झाला आहे, अजून थोड्या वेळाने इव्हेंट्स कंटिन्युअसली चालू राहणार आहे. जे कोणी हा इव्हेंट मिस करत आहे त्यांना माझ्या सगळ्यांसाठी आमंत्रण आहे की तुम्ही नक्की या लवकर. संध्याकाळी 5 वाजता आपलं चालू होणार आहे हेरिटेज ऑफ इंडिया. म्हणजे हे नावावरूनच तुम्हाला कळत असेल की इंडियाच्या कोपऱ्यातला सगळा कल्चर तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. बेस्ट डिझायनर आउटफिट्स, बेस्ट मेकअप, बेस्ट इंडियन ट्रेडिशनल ज्वेलरी, डिफरंट फॉर्म ऑफ डान्सेस आणि बेस्ट डिझायनर फ्रॉम ऑल ओव्हर महाराष्ट्र. सो गाईज, ही संधी दडवू नका. आणि असं काही तुम्हाला बघायला मिळणार आहे ना की आपण त्या सगळ्या गोष्टी विसरून गेलो होतो. सो मी तुमच्या सगळ्यांची वाट बघत आहे. नक्की या, आपला इव्हेंट चालू होणार आहे शार्प 5 वाजता. नमस्कार. नमस्कार नाशिककर, माझं नाव लिजा आहे. मी सनंदास टीमकडनं महाराष्ट्र लेवलचा ब्रायडल कॉम्पिटिशन होता, तर मला अनएक्सेप्टेड होती ही गोष्ट. म्हणजे एवढं महाराष्ट्र लेवलला माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट होती. ही माझी प्राईड आहे आणि मला त्यामध्ये फर्स्ट विनर ट्रॉफी मिळाली आहे. मी सगळ्या महिलांना हेच सांगेल की स्वतःच्या पायावर उभं राहणं खूप गरजेचं आहे. तुम्ही बाहेर पडा, बाहेर निघा, स्वतःच्या बळावरती तुम्ही कमवा. डिपेंडंट कधीही कोणती महिला नाही पाहिजे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणतात की मुलीला लग्नाच्या आधी घर द्या. घर का द्या? कारण तिला घराची सगळ्यात जास्त आवश्यकता आहे. आणि माझा लुक पिकॉक्सबद्दल मी असं सांगते का पिकॉक का मी त्याच्या शोल्डरवरती ठेवलं आहे, त्याचं रिझन असं आहे की जसे जसं पब्लिसिटी वाढते, जसं पॉप्युलेशन वाढत आहे, त्याप्रमाणे प्राणी मरत आहेत, आपल्यापासून दूर होत आहे. त्यांचं जे पहिले प्रेम होतं, आपल्या आजी आजोबाच्या काळात ते त्यांच्याजवळ येऊन बसायचे, बोलायचे, ते आता तसं नाहीच आहे.
तर मी ते आपल्या प्राण्यांचं ना आपल्याचं जे बॉन्डिंग आहे ते चांगलं ठेवण्यासाठी किंवा अजूनही चांगलं राहू शकतो, आपण झाडं वाचू शकतो, आपण प्राणी वाचू शकतो, हे आपल्या सर्वांवरती डिपेंड आहे. फक्त मी मेकअप आर्टिस्ट म्हणून नाही, एक माणुसकी म्हणून ते दाखवलं आहे की माणुसकी हा सगळ्यात मोठा धर्म आहे. धर्म, जात व्यात हे नाही. राईट, हेरिटेज ऑफ इंडिया याला रिप्रेझेंट केलेलं आहे. त्यामुळे मी खूप म्हणजे एक्सायटेड होते. प्लस माझं जे पण मेहनत आहे, मी रात्री 3-3 वाजेपर्यंत जागून तो पिकॉक रेडी केला. प्लस माझ्या एरियामध्ये काही चोरी वगैरे झाली होती तर मी दुसरीकडे त्यांच्या इथे जाऊन त्यांच्या घरी थांबून त्यांच्या घरी मेकअप वगैरे कंप्लीट केला. तीही माझी मेहनत नक्कीच मला फळ मिळाली. थँक्यू सो मच गॉड. मतलब मी मॅमची थँक्यू आहे, पूर्ण टीमची, रसिका मॅमची, जो बॉम्बेवरून जजेस आले होते त्यांना सगळ्यांना थँक्यू सो मच मॅम. नाशिकमध्ये रंगलेल्या या ग्लॅमर सोहळ्यामुळे ब्रायडल मेकअप क्षेत्राला नवी दिशा मिळाली आहे. तर आगामी काळात अशा भव्य स्पर्धांची उत्सुकता आता अधिक वाढली आहे. दीपक पगारे, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.